स्वयंपाकघरातील लहान मातीची साधने. सागरपूर नावाचं एक गाव होतं. त्या गावात मोहन आणि सोहन नावाचे दोन सख्खे भाऊ राहत होते. सोहन मेहनतीने कोणता ना कोणता काम करत असायचा. मोहन नकलकार होता. सोहन जे काही काम करायचा बस त्याला थोडे बदलवून तो पण त्याच्याच समोर दुकान लावून बसायचा. सोहननी मातीच्या भांड्याचा धंदा सुरू केला. हे बघून मोहनने दुसऱ्याच दिवशी स्टीलच्या भांड्याचे दुकान सुरू केले. सगळे लोक स्टीलचे भांडे घेण्यास जाऊ लागले. आता मोहन रिकाम्या सोहन जवळ येऊन, अरे सोहन, या काळात कोण मातीची भांडी घेतात? तू किती मूर्ख आहेस, माझ्यासारखा हुशार बन. तेव्हा सोहनची बायको सविता, भाऊजी, माझा नवरा तुमच्यासारखा नकलकार नाही आहे, म्हणून यांना एवढी बुद्धी नाही आहे. आता तुम्हीच कोणता धंदा करून दाखवा, मग हे सुद्धा तुम्हाला बघून शिकणार. अरे हे तर यांचा मोठेपणा आहे की हे तुम्हाला काही बोलत नाही, पण जर मी असती ना तर फाडून टाकली असती. हे ऐकून मोहन, बस हेच ऐकायचे बाकी होते. धंदा तर करता येत नाही पण तोंड खूप चालवता तुम्ही. तेव्हा सोहनकडे त्याची मुलगी आली. बाबा बाबा, मला खेळायला काही भांडी द्या ना. हे तर जेवण बनविण्याचे भांडे आहेत, तू काय करणार याचे? तर मग लहान मुलांच्या खेळण्याची लहान भांडी बनवा ना, माझ्या मैत्रिणी सुद्धा विकत घेणार ते. हे ऐकून सविता, अहो, हा उपाय तर खूपच छान आहे. लहान मुलांसाठी लहान भांडी बनवली तर खर्च कमी लागणार आणि नफा पण जास्त होणार. हे ऐकून सोहन पण तयार झाला. तो लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू, चमच, स्टोव बनविले आणि त्यांना दुकानात ठेवले. हे बघून लहान मोठे सगळे येऊन, अरे वा, हे तर खूपच छान आहेत, असे म्हणून सगळे विकत घेऊ लागले. त्या मातीच्या भांड्यांसोबत मुलं खेळू लागलेत. हे बघून मोहन आपल्या मनातल्या मनात, अरे सोहन, तू पण जेव्हा बघावे तेव्हा काहीतरी नवीनच करत असतोस आणि मी तुझी नकल करून तुला हरवीत असतो. भावा, आता माझी वेळ आली आहे, असे विचार करून फोन करतो. सर, लहान मुलांच्या खेळण्यासाठी स्टीलची भांडी हवीत, पूर्ण 100 सेट, खूप अर्जंट आहे. दुसऱ्या दिवशी सोहन, सविता आणि त्याची मुलगी दुकान लावत होते. त्यांच्या दुकानासमोर काही मुले उभी होती. मोहन आपल्या दुकानात उभा राहून, या या मुलांनो या, मी खूप छान खेळण्याची स्टीलची भांडी बनवली आहे, लहान आणि सुंदर. ही मातीच्या भांड्यांसारखी फुटणारी नाहीत आणि 10% सूट पण आहे. या या, लवकर या. सोहनच्या दुकानातील मुले मोहनच्या दुकानात जाऊन ती स्टीलची भांडी विकत घेऊन जातात. तेव्हा सविता मोहनला, हरामखोर, पुन्हा नकल केली याने, निर्लज्ज माणूस कुठला. हे ऐकून मुलगी मोहनच्या दुकानात गेली. मुलगी मोहनला, काका काका, हे चुकीचे आहे, तुमच्यामुळे आम्हाला प्रत्येक वेळीच तोटा होतो. लक्षात ठेवा, उद्या माझ्या वडिलाच्या धंद्याच्या मारामुळे तुम्ही गाव नाही सोडले ना तर मी माझे नाव बदलून टाकीन. तेव्हा मोहन आपल्या समोर असलेला एक चमच देऊन, जा मुली जा, जाऊन खेळ, चॅलेंज देऊन थकली असणार ना. दुसऱ्या दिवशी मोहन रस्त्याने जात होता. तेव्हा एका जागी JCBने गड्डा खोदत असताना तो बघतो, त्याच्यासमोर मातीचा ढिगारा होता. तिथे सोहन उभा होता. सोहनला बघून मोहन, अरे हा सोहन इथे काय करतोय, असा विचार करतो. सोहन तिथून निघून जातो. मोहन तिथे जाऊन ड्रायव्हरला, अरे ड्रायव्हर, एवढी सगळी माती कशासाठी? अरे तुझ्या भावाने सांगितले नाही का तुला, पुढच्या महिन्यात गावातील हनुमानाच्या मंदिराचा 100वा वर्धापन दिवस आहे. त्यासाठी गावात 1 लाख लोक येणार आहेत. त्यांच्यासाठी 2000 मोठी मातीची भांडी बनवण्याचे ठरवले आहे तुमच्या भावाने. त्यामुळे तुमचा भाऊ करोडपती होणार आहे. अरे वा सोहन, अच्छा, तर अशी गोष्ट आहे. म्हणूनच काल छुटकी एवढी बोलत होती. बघ आता मी काय करतो ते. नाही तिचं नाव कोंबडी ठेवलं ना तर माझे पण नाव मोहन नाही. असे विचार करून मोहन फोन करतो. सर, खूप मोठी ऑर्डर आहे, 2000 नाही 3000चा सेट बनवा, खूप अर्जंट आहे, असे म्हणतो. नंतर मोहन आपल्या दुकानाच्या बाहेर उभा होता की तेवढाच एक मोठा ट्रक आणि त्याच्यामध्ये मोठी मोठी भांडी आली. स्टीलचा व्यापारी मोहन जवळ आला आणि मोहनला, पूर्ण 10 लाख रुपये झालेत, पैसे द्या आणि मला जाऊ द्या. अरे सर, पुढच्या महिन्यात हनुमानाच्या मंदिराचा 100वा वर्धापन दिवस साजरा होत आहे, तेव्हा सगळे विकून मी तुमचे पैसे देऊन देणार. ही गोष्ट तिथून जात असणाऱ्या गावाच्या सरपंचाने ऐकली. अरे मोहन, माझ्या नकळत हनुमानाच्या मंदिराचा वर्धापन दिवस कसे मनवत आहात तुम्ही?
आणि तसेही मंदिराला बांधून फक्त 60च वर्ष झाली आहेत. अरे पण तो JCB वाला म्हणत होता की अरे तिथे खोदकाम तर तलाव बांधण्यासाठी होत आहे. मला वाटते कुणीतरी तुला मूर्ख बनवले आहे. असे म्हणून सरपंच तिथून निघून जातो. तेव्हा मुलगी मोहनकडे येऊन, कसे वाटले काका? 10 लाख भरण्यापेक्षा गाव सोडून जा, हेच ठीक राहील तुमच्यासाठी. अच्छा, हा सगळा तुझा कारनामा होता तर? खरंच तुझ्यामुळे आता गाव सोडूनच जावे लागणार असे विचार करतो. तेव्हा मोहन व्यापारापासून वाचून गाव सोडून निघून जातो.